वसमत तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणातील हायवा टिप्परचे प्रकरण सध्या चांगले चर्चेत आलेले आहे। परस्पर सोडून देण्यात आलेला हायवा टिप्पर या संदर्भात तक्रारदारांनी केलेली तक्रार व पोलीस तपासात उघड झालेली माहिती या सर्व प्रकरणांमध्ये नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून। वसमत तालुक्यातील कथित अनधिकृत गौण खनिज वाहतूक प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। हायवा टिप्पर क्रमांक MH38X6611 संदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने चौकशी पूर्ण करून अर्ज निकाली काढला आहे। सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भास्कर लक्ष्मण गवळी यांनी 4 जून 2026 रोजी दिलेल्या अर्जात पकडलेल्या हायवा वाहनाला न्यायालयाने दंड ठोठावला असतानाही दंडाची रक्कम प्रत्यक्षात वसूल न करता वाहन सोडण्यात आल्याचा आरोप केला होता। मी भास्कर लक्ष्मण गवळे, राहणार बोदवाडा वसमत, दिनांक 30/5/2026 मा उपविभागीय कार्यालय वसमत येथे हट्टा पोलीस स्टेशन यांनी बेजबाबदाररित्या गाडी क्रमांक MH38X6611 ही रेती वाहतूक करणारी गाडी बेकायदेशीररित्या सोडून दिलेली होती। त्याबाबत मी आक्षेप अर्ज सादर केला होता। तेव्हापासून सदरचा जो काही उत्तर होतं ते मला दिलेलं नव्हतं। मी वारंवार त्यांना विनंती केली, पोलीस स्टेशन हट्टा यांना वारंवार फोन केले, परंतु त्यांनी आज दिनांक 26/6/2026 रोजी मा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वसमत यांनी मला लेखी उत्तर दिलेलं आहे। त्यामध्ये चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे। चूक क्रमांक 1 आहे की माझा अर्ज होता दिनांक 30/5/2026, परंतु त्यांनी इथं नमूद केलेलं आहे की 4/6/2026 रोजी माझा अर्ज आला होता। ही एक त्यांची चूक आहे। दुसरी चुकीची बाब अशी आहे की त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की श्री दिंडे यांनी कामाच्या भ्रांतीमध्ये दिनांक 27/5/2026 रोजी गाडी क्रमांक MH38X6611 ही सोडून दिलेली होती आणि न्यायालयाचा आदेश हा 21/5/2026 होता। म्हणजे न्यायालयाचा सुद्धा याच्यामध्ये अवमान झालेला आहे। आणि 27 तारखेला त्यांनी गाडी सोडून दिल्याच्या नंतर सदरच्या गाडीने मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा वाळूची वाहतूक केली आणि माझा अर्ज आल्याच्या नंतर ती गाडी पुन्हा पोलीस स्टेशन हट्टा येथे लावण्यात आलेली आहे आणि मग मातूर काहीतरी चौकशी करून त्यांनी त्या गाडीचा दंड आकारलेला आहे। परंतु यामध्ये न्यायालयाचा स्पष्टरित्या अवमान झालेला आहे आणि तो संहितेला धरून नाही। त्यामुळं सदर गाडीवर योग्य ती कार्यवाही करावी आणि सदरचे जे पोलीस अधिकारी आहेत, हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असो किंवा पोलीस जमादार असो किंवा मला या माझ्या अर्जाचे उत्तर देणारे उपविभागीय जे कोणी अधिकारी असोत या सर्वांवर यांची योग्य ती चौकशी करावी आणि यांच्यावर गुन्हे नोंद करावेत अशी मी पोलीस अधीक्षक हिंगोली यांना विनंती करीत आहे।